तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस मार्फत 21,413 जागांसाठी मेगा भरती तर निघाली आहे. मुलं मुली फॉर्म सुद्धा भरताय, परंतु ते ज्या जिल्ह्यामध्ये ज्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरताय त्यांना हेच माहित नाही की त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या डिव्हिजन मध्ये किती जागा रिक्त आहेत, किती जागा रिकाम्या आहेत. तर हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये ज्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरता आहेत त्या जिल्ह्यामध्ये किती जागांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता, कोणकोणत्या गावांमध्ये जागा या रिक्त आहेत आणि ते कसं चेक करायचं ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून टाका, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला भेटत राहणार आहेत. तर मी अविनाश तिरमले जॉब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता मी आलोय इंडिया पोस्ट gdsonline.gov.in ही पोस्ट ऑफिस भरतीची ऑनलाईन अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट आहे. तुम्हाला पण वेबसाईट माहितीच असेल, ज्यांना माहित नसेल त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन देणार आहे. तसेच आपलं टेलिग्राम, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम चॅनल मध्ये सुद्धा दिलेली आहे आणि त्याच्या लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. या वेबसाईट वरती आल्यावर येथे तुम्हाला सर्व राज्यांची नावं पाहायला भेटून जातील. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, त्यासाठी येथे महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे. येथे बघा महाराष्ट्र सर्कल मध्ये कोणकोणते जिल्हे येतात, सर्व जिल्हे तुम्हाला पाहायला भेटून जातील. जसं की मी आता धुळे जिल्ह्याचं चेक करणार आहे. त्यासाठी खाली बघा सिलेक्ट डिव्हिजन नावाचा पर्याय तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला ज्याही जिल्ह्यामध्ये, डिव्हिजन म्हणजेच जिल्हा, आता तुम्हाला ज्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरण्याआधी किंवा तुमचा फॉर्म भरला गेला असेल तर तुम्ही चेक करून घ्या की कोणकोणत्या गावांमध्ये जागा शिल्लक आहेत. आणि येथे मी धुळे सिलेक्ट केलं आणि व्ह्यू पोस्ट वरती क्लिक केलं. तर येथे पाहू शकता तुम्ही डिव्हिजन दिलेलं आहे धुळे डिव्हिजन आणि ऑफिस नेम म्हणजेच गावं आहेत ती कोणकोणत्या गावांमध्ये येथे जागा शिल्लक आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे येथे हे पण दिलेलं आहे की कोणत्या पदासाठी जागा शिल्लक आहे, त्यासाठी पगार किती आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी ती जागा आहे आणि येथे कोणती भाषा चालणार आहे, त्याचा पिनकोड सुद्धा दिलेली आहे. एवढी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्ही जर का फॉर्म भरण्याआधी ही माहिती चेक करून घेतली की तुमच्या कॅटेगरीसाठी त्या जिल्ह्यामध्ये जागा शिल्लक आहे की नाही ते तुम्ही चेक करून घेतलं, त्यानंतर तुम्ही तुमचं सर्कल निवडा, त्यानंतर तुमचं डिव्हिजन निवडा आणि त्यानंतर त्या गावांची निवड तुम्ही फॉर्म भरत असताना करू शकता, जेव्हा आपल्याला गावांची निवड करावी लागत असते. तर अशा प्रकारे ते पाहू शकता तुम्ही सर्व डिटेल माहिती. तुम्हाला किती पगार आहे त्या पदासाठी त्या गावामध्ये एवढी डिटेल माहिती पाहायला भेटत असते. हे तुम्हाला आधीपासून माहित होतं का? कमेंट करा. हा व्हिडिओ तुमच्या ज्या मित्रांनी अजून फॉर्म भरला नसेल किंवा भरला असेल त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि पुढे काही अजून अपडेट आली या भरतीबद्दलची तर व्हिडिओच्या माध्यमाने कळवण्यात येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला काही शंका असेल, काही विचारायचा असेल प्रश्न तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.